नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कावेरीने मोहितला फोन केला आहे आणि मोहितला ती इकडे यशच्या गाडीचा नंबर सांगत आहे. कारण काहीही झालं तरीही यश कुठं गेला आहे ही शंका काही अजून मनातून जात नाही. नक्की काय झालं होतं, यश अजूनपर्यंत का पोचलेला नाही, अशा प्रत्येक गोष्टी कावेरीच्या मनात सुरू असतात. त्यामुळंच कावेरीने आता इकडे मोहितला फोन करून गाडीचा नंबर सांगत असते. तेवढ्यातच उदय तिथे येतो आणि उदयला विचारू लागतो की कावेरी, काय झालं, तू कोणाला नंबर सांगत आहेस यशच्या गाडीचा? तेव्हा कावेरी म्हणते की मी ना ते एअरपोर्टवरून गाडी आणायची आहे ना, तर तिकडे कॉल केला होता. तेव्हा उदय म्हणतो, अगं पण तुला सांगायचं राहिलं, यश आज माझी गाडी घेऊन गेलेला आहे. आणि हे ऐकता क्षणी कावेरीला धक्का बसतो. कावेरी म्हणते काय? तेव्हा उदय सांगतो की हो, यश माझी गाडी घेऊन गेलाय. मग कावेरी उदयला सांगू लागते की ठीक आहे, मग मी तो नंबर देते. मग असं म्हणत कावेरीने लगेचच मेसेज केलेला असतो की उदय भाऊजींची गाडी घेऊन यश गेलेला आहे आणि त्या गाडीचा नंबर हा आहे. आता इकडे मोहितला नंबर मिळालेला असतो. लवकरात लवकर गाडी ट्रेस करणं गरजेचं असतं, तरच काहीतरी चांगलं घडू शकतं, अन्यथा प्रॉब्लेम होऊ शकतात, हे सुद्धा ह्या दोघांनाही माहिती आहे. आता कावेरी उदयला म्हणते की चालेल, मी आलेच. मग मी उदयच्या गाडीचा नंबर कावेरीने दिलेला असतो आणि ती बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा माच्या डोक्यातून विचार काही केल्या जात नसतात आणि इकडे मा मात्र म्हणत असते की काही झालं तरी यश माझा सुखरूप पोहोचला पाहिजे. अजूनपर्यंत यशचा फोन आलेला नाही. असं कधीच घडत नाही की यश गेलाय आणि त्याने फोन केलेला नाही आहे, तो पोचल्या पोचल्या फोन करतो. इकडे आता यश त्याच्या आईशी बोलत असतो, म्हणजेच त्याची जन्मदाती आई. ती म्हणत असते की तू हे सगळं काय करतोयस? तेव्हा ती सांगू लागते की मी तुझी आई आहे, जन्मदाती आई. तू आईला पण ओळखणार नाही का? यश म्हणतो की कोण? जन्म दिला म्हणून आई होत नाही आहे. ज्याने सांभाळ केला ती आई असते. कारण त्यावेळेस तू मला सोडून गेली. तू फक्त आणि फक्त एक स्वार्थी बाई आहे, फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करणारी बाई आहे. कारण तुला जराही वाटलं नाही त्यावेळेस की आमचा विचार केला पाहिजे, आमच्याबद्दल तुला काही वाटलेलं नाही आहे. माझी बहीणसुद्धा तुझ्यामुळं गेलेली आहे. तेव्हा मात्र इकडे यशची आई म्हणते की झालं, त्या सुलक्षणाने हे सगळं केलेलं आहे. यश म्हणतो, पण तू काय करतेस आत्ता? कारण उदय दादाचा जो ॲक्सिडेंट झाला त्याला तू जबाबदार आहे. त्याचबरोबर चिकूला तू पळवून घेऊन गेलीस. या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळं घडत आहेत. या सगळ्याला तू जबाबदार आहे, असं म्हणत यश तिला दोष देत असतो. परंतु ती मात्र म्हणत असते की तू मला दोष देऊ नकोस. तेव्हा यशला ती बोलत आहे तेव्हा यश म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, चिकू माझा मुलगा आहे. मी त्याला माझा मुलगा मानतो. काहीही झालं तरी चिकू माझ्यासाठी खूप जवळचा आहे, असंही सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे यश तिला सांगत असतो तेव्हा ती म्हणते की असं मानल्याने काही होत नसतं. मी तुझी आई आहे आणि मी तुला जन्म दिला आहे. तेव्हा यश म्हणतो, माझी आई फक्त मा आहे. कारण लहान असताना रात्रीच्या रात्री माने जागून काढलेत माझ्या उशा शेजारी. जेव्हा मी आजारी असायचो ना, तेव्हा मा करायची माझ्यासाठी सगळं. माने मला वाढवलेलं आहे. विचार कर, त्यावेळेस तू मला सोडून गेली. पण तू जर सोडून गेली नसती, तू सोडून गेली असती आणि माने मला जर स्वीकारलं नसतं तर आज माझी अवस्था काय झाली असते. माने तिचा मुलगा म्हणून मला स्वीकारलेला आहे आणि कुठल्याही गोष्टीत कधीच कसूर पडू दिली नाही. या सगळ्या गोष्टी माने फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलेल्या आहेत, एवढं लक्षात ठेव, असं यश सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे आता यश तिला सांगत आहे, तिला बोलत आहे आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की असं होऊ शकत नाही आहे. त्या सुलक्षणाने प्रत्येक वेळेस असंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिने प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघितलेला आहे. आत्ताही तुझ्या मनात माझ्याबद्दल सगळं असं वेडंवाकडं पेरलेलं आहे. हे सगळं जे तू बोलतोयस ना, हे सगळं तुला तिनेच सांगितलेलं आहे आणि म्हणून तर आज तू अशा पद्धतीने बोलत आहे, असं इकडे यशला ती सांगत असते. मला ना तुला काही करायचं नाही आहे. मला खरं तर त्या सुलक्षणाला उद्ध्वस्त करायचं होतं, पण हे सगळं काय झालं. पण मला एक कळत नाही आहे, तू उदयची गाडी घेऊन कसा आलास आज? यश मात्र म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, आता बाद झालं. कारण माझी मा फक्त माझी आहे, मी फक्त माझा आहे. माझ्यावरती दुसरं कोणाचाही अधिकार नाही. तुम्ही जन्म दिलाय म्हणून माझी आई होऊ शकत नाही, असं यश तिला स्पष्टपणे सांगत असतो. यशही तेवढा चिडलेला असतो आणि त्याहीपेक्षा यशची आई, कारण तीही तेवढीच रागीट आहे. कारण माने आत्तापर्यंत जे काही सांगितलेलं आहे की यशची आई कशी आहे, ती
करिअर ओरिएंटेड आहे, करिअरचा विचार करणारी आहे, स्वतःचा विचार करणारी आहे. म्हणून तर तिने एवढा मोठा निर्णय घेतलेला आणि स्वतः वकील असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तिने व्यवस्थित हँडल करत होती. पण आज जेव्हा तिचं मूल तिच्यापासून दूर गेलेलं आहे तेव्हा मात्र तिने सुडाच्या भावनेने, सुडाच्या आगीने पेटून उठलेली आहे. कारण तिच्या डोक्यात फक्त एकच आहे की या सुलक्षणाने माझं मूल माझ्यापासून दूर केलेलं आहे. इकडे मोहितला कावेरी सांगत असते की मोहित जिजू लवकर चला, काहीही झालं तरीही आपल्याला यशपर्यंत पोहोचलं पाहिजे. तो म्हणतो की हा एअरपोर्टचा रस्ता आहे, तू फोनवर बोलताना तुला वेगळं काही जाणवत होतं का? कावेरी म्हणते ते खूप ट्रॅफिक जाणवत होतं, यशचं डिस्टर्ब झालेलं जाणवत होतं, गाडी चालवताना तो डिस्टर्ब होत होता, या सगळ्या गोष्टी मला जाणवत होत्या. मला नाही माहिती की काय झालंय, पण माझं मन नीट मानायलाच तयार नाहीये, असं कावेरी इकडे बोलत आहे. तेव्हा मात्र उदयला ती म्हणते की लवकर गाडी घेऊन चला. आता यश म्हणतो की आता तुझा चेहरा सगळ्यांच्या समोर आला पाहिजे, चल तू, असं म्हणत तो आईला गाडीत बसवत असतो. परंतु त्या क्षणी तिने जोरात दरवाजा ढकलते आणि यश तिथं असलेल्या एका लाकडावरती पडतो. पण त्या लाकडाचा टोकदार भाग हा वरती आलेला असतो आणि नेमका तो यशच्या डोक्याला लागतो आणि यशच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं. इतकी भयानक अशी गोष्ट घडलेली असते. इकडे यश मात्र रक्तबंबाळ होऊन पडलेला असतो आणि इकडे देवी आईच्या पुढे जप करत असते आणि जपाची माळ निसटलेली असते, ती म्हणजे माच्या हातून. तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आता मात्र यशची आई घाबरलेली असते. ती यशच्या जवळ जाते. यश काय होतं तुला? यश उठ, यश उठ. इकडं माला मात्र आता देवी आईने संकट दिलेलं आहे की यशच्या जीवाला धोका आहे आणि मात्र विचारच करत आहे की काय झालं असेल, माझं यश व्यवस्थित असेल ना, हाच विचार माझ्या डोक्यात सुरू आहे. परंतु मला मात्र अजूनही त्या गोष्टीचं उत्तर मिळालेलं नाही आहे. मात्र अजूनही त्याच गोष्टींचा विचार करते की माझ्या यशच्या बाबतीत काय झालं असेल. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यश बेशुद्ध पडलेला आहे, रक्तबंबाळ झालेला आहे आणि तेवढ्यातच समोरून गाडी येताना दिसते आणि कावेरी इकडे मोहितला ओरडते की हे बघा मोहित जिजू, उदय भाऊजींची गाडी, असं कावेरी मोहितला सांगते. त्या क्षणी उदय गाडी थांबवतो आणि दोघंही गाडीतून उतरतात. दोघं गाडीतून उतरलेले आहेत आणि आता ते जातात तर यश तिथं पडलेला असतो. दोघांनाही खूप मोठा धक्का बसलाय की हे सगळं काय झालं, या सगळ्या गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत, हा प्रश्न मात्र आता उभा राहिलेला असतो. इकडे कावेरी आणि मोहित जातात आणि पाहतात तर काय, यश तिथं बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे, गाडी तिथं आहे, काही काठी वगैरे आहे, हे सगळं त्यांना तिथं दिसत आहे. आता मात्र कावेरी यशला उठवण्याचा प्रयत्न करत असते. यश उठा, यश उठा, कावेरी आली तुमची, असं म्हणत यश उठवत असते. तेवढ्यातच मोहितने नाडी चेक करण्यासाठी यशचा हात हातात घेतलेला असतो आणि मोहित यशच्या हाताची नाडी चेक करतो आणि पाहतो तर काय, यशच्या नाडीचे ठोके बंद झालेले असतात आणि यशचा हात मोहितच्या हातातून खाली पडतो. इकडे मात्र मोहितला कळलेलं असतं आणि कावेरी यशला बोलत आहे. तेव्हा मात्र यशच्या नाकाजवळ तिचा हात जातो आणि तिच्याही लक्षात येतं की यशचा श्वास थांबलेला आहे. कावेरी जोरात किंचाळते. कावेरीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय झालंय आणि ती जोरात ओरडून रडू लागते की यश, यश उठ ना तू, असं नको करू, असं नाही करू शकत तू, असं म्हणत इकडे कावेरी यशला उठवत असते, यशला जागं करण्याचा प्रयत्न करत असते. पण यशच्या काहीही हालचाली तिला दिसत नाहीत. त्याचबरोबर इकडे आता मात्र विचार करत असते. तेवढ्यातच विद्या आणि तिथे पौर्णिमा आलेले असतात. म्हणत असते की मला कळत नाहीये की हे सगळं काय झाले, कारण मला यशचं असं कधीच वागणं नाही झालेलं, असं कधीच होत नाही. यश पोचल्या फोन करतो आणि तो अगदी वेळेवर करतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो वहिनी बरोबर आहे, पण आज काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून आला नसेल फोन, करेल ना तो. आणि तेव्हा ती म्हणते की कावेरी कुठं गेली नाही माहिती मला, कारण कावेरीला मी सांगितलं होतं यशचा फोन आला की मला पहिलं सांग, पण आता कावेरीच गायब झाली, कावेरी कुठं गेले काय माहिती, असं इकडे सांगत आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा म्हणत असते की अगं विद्या, आपण वहिनींना समजवतोय पण वहिनी म्हणतात ते बरोबर आहे, वहिनींना खूप टेन्शन आले आणि मलाही तेवढंच टेन्शन आलंय. मलाही असंच वाटतंय की अगं वहिनींचं म्हणणं बरोबर आहे की असं यश कधीच करत नाही, याआधी कधीच यशने अशा पद्धतीने तो वागलेला नाही, मग आज काय झालं हे सगळं, आज का असं होतंय, असा प्रश्न आता या दोघींनाही पडलेला आहे. मात्र विचार करू लागलेली आहे. म्हणत असते की माझं यश कुठं आहे, माझ्या यशच्या बाबतीत हे सगळं काय झालंय, असा विचार इकडे माझ्या डोक्यात सुरू असतो. आणि इकडे कावेरीला घेऊन मोहित आता घरी येत आहे.
खरं तर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या एवढ्या भयानक आहेत आणि त्याचबरोबर इकडे यश आणि कावेरी आता दोघंही आलेले असतात आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मोहित आणि कावेरी रस्ता चालत चालत येत आहेत. परंतु जेव्हा जे घडतंय ते पाहून इकडे कावेरी आणि यश, आता या बाबतीत कावेरीला यशच्या बाबतीत सगळ्यांना सांगायचंय. मोहित म्हणतो की कावेरी शांत हो, आपल्याला या गोष्टी सगळ्यांना सांगाव्याच लागणार आहेत. असं म्हणून नाही चालणार आहे, लक्षात येते का तुझ्या, असं कावेरीला तो सांगू लागतो. तेव्हा मात्र कावेरीला धक्का बसलेला आहे. तेवढ्यातच मोहितला फोन येतो. मोहितला फोन आल्यानंतर मोहित इकडे कावेरीला म्हणत असतो की हे बघ कावेरी, मी काय म्हणतोय तुझ्या लक्षात येते का. तेव्हा मात्र कावेरी शांतच असते. मोहितने तिकडे बॉडी पोस्टमॉर्टमला टाकायला सांगितलेली असते. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच इकडे कावेरी मात्र रडत असते. यश आपल्यामध्ये नाहीये, ही गोष्ट कशी सांगायची, ही गोष्ट काय करणार आहोत आपण, याचा विचार इकडे कावेरीच्या डोक्यात असतो. इकडे माच्या समोर उभी असते ती म्हणजे यामी. ती म्हणते अगं मा, एवढी काय रिॲक्ट करते तू, जणू काही यशला काहीतरी झालेलंच आहे. असं काय झालंय, म्हणजे तू जे काय बोलतेस, जे वागतेस ते चुकीचं नाहीये का, हे सगळं काय चाललंय, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र माने सनसनीत अशी कानाखाली वाजवलेली असते ती म्हणजे यमुनाच्या. कारण यशच्याबद्दल काहीही बोललेलं मी सहन करणार नाही. यशच्या बाबतीत नक्की काय झालंय मला कळलं पाहिजे, एवढंच माझ्या डोक्यात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मोहित आणि त्याचबरोबर कावेरी आत येतात. कावेरीच्या कानावरती माझे शब्द पडत असतात. कावेरी म्हणत असते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, की कावेरीला मा विचारते की यश कुठे सांग. कावेरीच्या कानावर बरोबर माझे ते शब्द पडलेले असतात आणि इकडे मा मात्र म्हणत असते की जर यशला काही झालं तर मी कधीच सहन करणार नाही. यशला जर काही झालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल, असं इकडे मा सांगत असते. त्यासोबतच मोहित आणि कावेरी तिथं आलेले असतात. काही करून ही गोष्ट मला सांगावी लागणार आहे, घरातल्या सगळ्यांना सांगावी लागणार आहे. तेवढ्यातच कावेरी आलेली पाहून मा लगेच तिथं जाते आणि म्हणू लागते की काय ग कावेरी, कुठं गेलेलीस, यशचा काही फोन वगैरे आलेला का, तुला किती वेळा सांगितलं होतं मी मला येऊन सांग म्हणून. कावेरी सांगते की हो. आणि मग मोहित बोलणार असतो तेवढ्यातच कावेरी बोलते की हो, यशचा फोन आला होता आणि यश पोहोचला एअरपोर्टला, ट्रॅफिक लागलं होतं ना, त्यामुळे त्याने तुम्हाला फोन केलेला नाही आणि तो तुम्हाला फोन करून कळवणार होता, असं कावेरी सांगू लागते. आता कावेरी सरळ सरळ खोटं बोलली आहे, ही गोष्ट मोहितच्याही लक्षात आली आहे. पण कावेरीच्या खोटं बोलण्याचं काय कारण आहे, हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आता मोहितला कळतच नसतं की ही कशासाठी खोटं बोलते. आणि त्याचबरोबर इकडे आता मोहित तिच्याकडे पाहतो, हे सगळं काय घडतंय हा प्रश्न असतो. आणि त्याचबरोबर इकडे मा मात्र ओरडत असते आणि आता मा शांत होते, कारण माला समजलंय की नक्की काय झालेलं आहे, म्हणून मा शांत झालेली असते. इकडे कावेरीच्या डोळ्यात पाणी येत असतं. तेव्हा यमुना म्हणते बघितलं ना मा, काही नाही झालेलं, यश अगदी सुखरूप आहे, उगीच तू काही पण बोलत असतेस. तेव्हा मा म्हणते बाद झालं, अजिबात मी ऐकून घेणार नाहीये. आणि इकडे कावेरी रडत आहे. मा कावेरीकडे येते आणि म्हणते तुझे डोळे असे रडल्यासारखे का वाटतात. तेव्हा कावेरी म्हणते की डोळ्यात काहीतरी गेलं असेल, असं कावेरी माला सांगते. तेव्हा मात्र मा म्हणत असते की म्हणजे. तेव्हा कावेरी म्हणते की हो, डोळ्यात काहीतरी गेलं असेल म्हणून असे झालेत डोळे. मग विद्या आणि त्याचबरोबर पौर्णिमा दोघीही मग आता मोहितला सांगतात की जेवण केल्याशिवाय नाही जायचं, मी जेवण वाढायला घेते, स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी आलेली असते. इकडे मा आणि पौर्णिमा दोघीही बोलत आहेत. कावेरी तिथं आले आणि या दोघींचंही बोलणं सुरू आहे. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की मा बोलवलं तुम्ही. तेव्हा मात्र आता लगेचच बोलायला सुरुवात केली जाते आणि ती म्हणजेच इकडे आता कावेरी त्यांच्या समोर आलेली होती. तेव्हा त्या म्हणतात की हो, आपण ना यशला सांगायला सांगूया, कावेरी यशला फोन कर आणि निशाशी बोलायला सांग. एकदा का निशा लग्नासाठी तयार झाली की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं ती सांगू लागते. आता कावेरीला रडू येत असतं. यश या जगातच नाहीये तर मी कसं कळवणार आहे, हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे आता कावेरी रूममध्ये येते आणि ती रडत रडत कपाळावरची टिकली काढत असते. मा पाठीमागून आलेली असते
मा कावेरीला पाहते. माला धक्का बसलेला असतो. कावेरीचं हे सगळं काय चाललंय? कावेरी अशी का करते? हा प्रश्न इकडे माला सुद्धा पडलेला आहे. आणि मा कावेरीकडे पाहते आणि विचारू लागते की हे सगळं काय आहे आणि काय होऊन बसलंय. मा मात्र कावेरीकडे पाहतच राहते. कावेरीने हातात मंगळसूत्र पकडलेलं असतं आणि ती कावेरीला विचारत असते. आता मात्र माला हे सत्य कसं समजणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.